नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आलेली आहे. येवला कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ आज ट्रकला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक पोलिसांनी ट्रक अडवल्यानंतर दंड वसुलीवरून चालक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी 5,000 रुपयांची एंट्री न दिल्याच्या कारणावरून चालकाला मारहाण केली आणि ट्रक पेटवून दिल्याचा गंभीर आरोप ट्रक मालक आणि चालकानं केलाय. या घटनेनंतर ट्रकला भीषण आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण वाहन जळून खाक झालंय. परिसरात एकच गोंधळ उडालेला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलेलं आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रक अडवल्यानंतर वाद झाल्याचे मान्य केले असले तरी ट्रक पेटवून दिल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेतली जाते. तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सत्य काय आहे हे तपासातून स्पष्ट होणार आहे. तर एकूणच या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तर या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष लागेल.